हॅलो स्टुडंट, आपण बघत आहे इलेक्ट्रोस्टॅटिक्स आणि इलेक्ट्रोस्टॅटिक्समध्ये आपण अगोदरच्या लेक्चरमध्ये डिस्कस केलेलं आहे अबाउट इलेक्ट्रिक पोटेन्शियल एनर्जी. आपल्याला माहीत आहे वेन द टू चार्जेस ऑफ मॅग्निट्यूड Q1 अँड Q2 आर सेपरेटेड बाय डिस्टन्स स्मॉल r in air medium, then electric potential energy of a system of these two charges is exactly equals to U, which is equal to Q1 Q2 upon 4 pi epsilon naught r. आपण बघितलेलं आहे की Q1 आणि Q2 मॅग्निट्यूड असणारे दोन चार्जेस एकमेकांपासून स्मॉल r या डिस्टन्सने जर सेपरेट झालेले जर असतील तर अशा दोन चार्जड सिस्टीममध्ये स्टोअर्ड होणारी इलेक्ट्रोस्टॅटिक पोटेन्शियल एनर्जी ही एक्झॅक्टली इक्वल राहते Q1 Q2 अपॉन 4 pi epsilon naught r. याच इलेक्ट्रिक पोटेन्शियल एनर्जीची आपण डेफिनेशन पण डिस्कस केलेली आहे मागच्या लेक्चरमध्ये. काय सांगते डेफिनेशन आपल्याला? द अमाऊंट ऑफ वर्क डन इन मेंटेनिंग द गिवन सिस्टम, इलेक्ट्रिकल सिस्टम इज कॉल्ड इलेक्ट्रिक पोटेन्शियल एनर्जी. म्हणजेच काय की दिलेल्या इलेक्ट्रिकल सिस्टममध्ये असणारे हे जे दोन्ही चार्जेस आहेत ते ज्या पोझिशनवर आहेत त्याच पोझिशनवर कॉन्स्टंटली त्यांना हेल्ड करून ठेवण्यासाठी जे टोटल अमाऊंट ऑफ वर्क आपल्याला परफॉर्म करावं लागते दॅट वर्क इज ॲक्च्युली कॉल्ड इलेक्ट्रिक पोटेन्शियल एनर्जी. आणि ते आपण मागच्या लेक्चरमध्ये डिराईव्ह केलेलं आहे. एवढं आहे काय लक्षात? जेव्हा हे दोन चार्जेस एकमेकांपासून किती डिस्टन्सवर असतील? स्मॉल. का? कारण आपल्याला माहीत आहे की दोन्ही जर सेम नेचरचे चार्जेस असतील तर ते एकमेकांना कॉन्स्टंटली काय करणार? रिपेल्ड करणार. ते या पोझिशनवर कॉन्स्टंटली राहतील का? नाही. बिकॉज दे ड्यू टू फोर्स ऑफ रिपल्शन ते आपल्याला माहिती आहे दे आर कॉन्स्टंटली मुव्हिंग अवे फ्रॉम इच अदर. आपल्याला काय करायचं? दोघांना इथेच पकडून धरायचं कॉन्स्टंटली. आता जर या दोघांना त्यांच्या पोझिशनवर जर कॉन्स्टंटली आपल्याला हेल्ड करून ठेवायचं असेल तर त्या दोघांवर आपल्याला काय परफॉर्म करावं लागणार? वर्क परफॉर्म करावं लागणार. आणि ते जे वर्क या दोन चार्जेसवर आपण परफॉर्म करत आहेत त्यांना त्यांच्या पोझिशनवर हेल्ड करून ठेवण्यासाठी दॅट वर्क इज कॉल्ड देअर पोटेन्शियल एनर्जी. लक्षात जी आपण डिफाईन केली आणि तिचं एक्सप्रेशन पण आपण मागच्या लेक्चरमध्ये फाइंड आउट केलं. नाव आज आपल्याला डिस्कस करायचं इलेक्ट्रिक पोटेन्शियल. आता इलेक्ट्रिक पोटेन्शियलची काही आपल्याला सांगता येणार डेफिनेशन फिजिक्समध्ये अशी काही एक्सप्लेन केलेली नाही, बट एक अझम्पशन्सवरून याची डेफिनेशन आपल्याला इथे एक्सप्लेन करता येईल. ओके, युजिंग पोटेन्शियल डिफरन्स. पोटेन्शियल डिफरन्सचा यूज करून आपल्याला इलेक्ट्रिक पोटेन्शियल डिफाईन करता येईल. लक्ष द्या इकडे काय सांगत आहे आपण. सपोज दोन पॉईंट आपण कन्सिडर करत आहे, ए पॉईंट आणि हा घेतला आपण बी पॉईंट. काय घेतला आपण? एक ए पॉईंट आहे आणि एक बी पॉईंट आहे. लक्ष द्या इकडे आता. अँड पोटेन्शियल डिफरन्स बिटवीन पॉईंट ए अँड बी हे आपण 11th स्टँडर्डमध्ये डिस्कस केलेलं आहे. दॅट VA मायनस VB. पोटेन्शियल डिफरन्स आपल्याला माहीत आहे. पोटेन्शियल डिफरन्स बिटवीन पॉईंट ए अँड पॉईंट बी मीन्स वॉट? The total amount of work done by an external agent in moving a test charge from point B to point A per unit charge is called potential difference. म्हणजे काय? सपोज एक टेस्ट चार्ज आपण घेत आहे Q0. ओके, ज्या Q0 टेस्ट चार्जला B या पॉईंटपासून A या पॉईंटपर्यंत नेण्यासाठी लागणारं जे वर्क आहे लक्षात, दॅट इज वर्क डन बाय अन एक्सटर्नल एजंट टू मूव फ्रॉम बी टू ए. काय? लक्ष द्या इकडे. W वर्क डन बाय अन एक्सटर्नल एजंट इन मूव्हिंग दिस टेस्ट चार्ज Q0 फ्रॉम बी टू ए. लक्षात, हे आपण कन्सिडर करता हे आहे. तर यावरून आपल्याला डिफिनेशन पोटेन्शियल डिफरन्सची लिहिता येणार. This work done by external agent in moving test charge from B to A upon Q0. This is the potential difference. हे आपण 11वीला बघितलेलं आहे. काय? युनिट पॉझिटिव्ह चार्जला B या पॉईंटपासून A या पॉईंटपर्यंत शिफ्ट करण्यासाठी जे टोटल अमाऊंट ऑफ वर्क आपण परफॉर्म करत आहे त्या वर्कला आपण त्या दोन पॉईंटचा काय म्हणतो? पोटेन्शियल डिफरन्स. आता इथे आपण काय घेतला? हा टेस्ट चार्ज घेत आहे ज्याचं मॅग्निट्यूड आपण कन्सिडर करत आहे Q0 आहे. लक्षात, वर्क डन
पर युनिट चार्ज, वर्क डन पर चार्ज. लक्षात ओव्हरऑल चार्ज आहे का नाही, पर चार्ज. दॅट इज 1 कुलॉम ऑफ चार्जला बी या पॉईंटपासून ए या पॉईंटपर्यंत शिफ्ट करण्यासाठी जे टोटल अमाऊंट ऑफ वर्क आपण परफॉर्म करतो, एक्सटर्नल एजंट जे वर्क परफॉर्म करते, त्या वर्कला त्या दोन पॉईंटचं काय म्हणतो आपण, पोटेन्शियल डिफरन्स. आता इथे आपण वर्क डन बाय अन एक्सटर्नल एजंट, नॉट बाय अन इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स. आहे लक्षात. एक्सटर्नल एजंट जे वर्क परफॉर्म करते इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्सच्या अगेन्स्ट, युनिट पॉझिटिव्ह चार्जला, एका चार्जला बी या पॉईंटपासून ए या पॉईंटपर्यंत नेण्यासाठी, त्याला आपण त्या दोन पॉईंटमधला काय म्हणतो, पोटेन्शियल डिफरन्स. दॅट इज व्ही ए मायनस व्ही बी. कळलं का हे? दिस इज पोटेन्शियल डिफरन्स बिटवीन पॉईंट बी अँड पॉईंट ए. कळलं का तुम्हाला हे? ओके. आता इथे लक्षात ठेवा, अजम्पशन्स इथे आपल्याला कन्सिडर करता येतील. लक्ष द्या इकडे. यामध्ये टेस्ट चार्ज आपल्याला सांगितलं. मग व्हॉट आर द कॅरेक्टरिस्टिक ऑफ दिस टेस्ट चार्ज? पोटेन्शियल डिफरन्ससाठी या टेस्ट चार्जच्या कॅरेक्टरिस्टिक काय? पहिला तर इट्स मॅग्निट्यूड should be very small so that electric field produced by it is negligible. काय सांगितलं आपण? लक्ष द्या इकडे की हा जो टेस्ट चार्ज आपण इथे कन्सिडर करतो टू डिटरमाइन किंवा टू डिफाईन पोटेन्शियल डिफरन्स, हा टेस्ट चार्ज कसा असायला पाहिजे, याचे मॅग्निट्यूड खूप स्मॉल असायला पाहिजे की जेणेकरून त्याने तयार केलेली इलेक्ट्रिक फील्ड आहे लक्षात, ती कशी राहील, नेग्लेजिबल राहील. जर जास्त मॅग्निट्यूडचा हा चार्ज जर आपण कन्सिडर करत असेल तर हा चार्ज पण यांच्या इलेक्ट्रिक फील्डला काय करणार, अफेक्ट करणार. त्यामुळे जे पोटेन्शियल डिफरन्स इथे आपण कॅल्क्युलेट करणार ते पोटेन्शियल डिफरन्स अफेक्ट होणार याच्या मॅग्निट्यूडने. त्यामुळे इथे जो टेस्ट चार्ज आपण ॲझ्युम करत आहे तो टेस्ट चार्जचं मॅग्निट्यूड कसं असायला पाहिजे, खूप स्मॉल आहे लक्षात, आणि की जेणेकरून त्याने तयार केलेली इलेक्ट्रिक फील्ड कशी असायला पाहिजे, नेग्लेजिबल. तसंच हा टेस्ट चार्ज ऑलवेज कसा राहतो, पॉझिटिव्ह राहतो. आहे लक्षात. त्यामुळे जर आपण टेस्ट चार्ज म्हटलं त्याचं तुम्ही काय कन्सिडर करणार, मग त्याचा मॅग्निट्यूड खूप स्मॉल आहे, तो कसा आहे, पॉझिटिव्ह आहे. आलं लक्षात? ओके. दुसरं, नाव व्हाईल मुव्हिंग दिस टेस्ट चार्ज ओव्हर द पाथ फ्रॉम बी टू ए. आहे लक्षात. आता या पाथवरून जेव्हा आपण या टेस्ट चार्जला मूव्ह करतो पोटेन्शियल डिफरन्स कॅल्क्युलेट करण्यासाठी, तेव्हा हा जो चार्ज आहे या चार्जला मूव्ह करताना आपण हा जो पाथ आहे या पाथले काय इन्फायनायटिसिमल स्टेप्स आपण कन्सिडर करत आहे. म्हणजे असं नाही की उचलला चार्ज बीवर आणि लगे इन्स्टंटली एपर्यंत गेलो. आहे लक्षात. टू कॅल्क्युलेट पोटेन्शियल डिफरन्स बिटवीन पॉईंट ए अँड बी, आहे लक्षात, युझिंग दिस वर्क डन, आपण हा जो चार्ज आहे की जो कॉन्स्टंटली मूव्ह होत आहे फ्रॉम ए टू बी, त्याच्या पाथचे आपण काय कन्सिडर करताय, इन्फायनायटिसिमल स्टेप्स कन्सिडर करताय, म्हणजे स्मॉल स्टेप. सो दॅट कशामुळे, जेणेकरून चार्जचा स्पीड ऑलमोस्ट काय असायला पाहिजे, कॉन्स्टंट, अँड देअर इज नो चेंज इन इट्स कायनेटिक एनर्जी. देअरफॉर देअर इज नो चेंज इन इट्स कायनेटिक एनर्जी. काय सांगितलं आपण, लक्ष द्या. कारण आपल्याला माहिती आहे सम अमाऊंट ऑफ एनर्जी इथे आपल्याला कायनेटिक एनर्जीमध्ये कन्वर्ट होताना दिसेल. त्यामुळे काय की जेव्हा आपण वर्क परफॉर्म करत आहे या टेस्ट चार्जवर, त्याला बी पासून एपर्यंत नेण्यासाठी, तेव्हा बी टू ए हा जो पाथ आहे तो इंडिपेंडंट आहे, पण तो पाथ जो आहे त्या पाथवर आपण याचे काय कन्सिडर करत आहे, इन्फायनायटिसिमल स्टेप्स कन्सिडर करत आहे. अशा इन्फायनायटिसिमल स्टेप्स, छोट्या स्टेप्स याचे आपण कन्सिडर करत आहे. आणि दुसरं काय कन्सिडर करत आहे की या टेस्ट चार्जचा जो स्पीड आहे तो ऑलमोस्ट कसा असायला पाहिजे, कॉन्स्टंट, सो दॅट देअर शुड बी नो चेंज इन इट्स कायनेटिक एनर्जी. आहे लक्षात. या दोन गोष्टी याच्यामध्ये लक्षात ठेवण्यासारख्या आहे टू फाइंड आउट पोटेन्शियल डिफरन्स. ओके. नाव लक्ष द्या इकडे. आता दिस क्यू नॉट चार्ज इज कॉन्स्टंटली मूव्ह फ्रॉम पॉईंट बी टू पॉईंट ए, आणि तो मूव्ह करण्यासाठी जे वर्क करावं लागते ते वर्क पर चार्ज इज कॉल्ड पोटेन्शियल डिफरन्स बिटवीन पॉईंट ए अँड पॉईंट बी. आता सपोज इथे कन्सिडर करा बी या पॉईंटचं जर पोटेन्शियल इफ व्ही बी इक्वल्स टू 0,
देन काय होणार, पोटेन्शियल ॲट पॉईंट ए. इथे आपल्याला काय मिळणार मग, पोटेन्शियल ॲट ए दॅट इज व्ही ए विल बी इक्वल्स टू व्हॉट, वर्क डन बाय एक्सटर्नल एजंट इन मुव्हिंग फ्रॉम पॉईंट बी टू पॉईंट ए अपॉन टेस्ट चार्ज क्यू नॉट. कळते का, लक्ष द्या. हे आपण पोटेन्शियल डिफरन्सची डेफिनेशन बघितलेली आहे 11वीला असताना. यामध्ये जर या बी पॉईंटचं पोटेन्शियल आपण जर 0 कन्सिडर करत असेल, इफ पॉईंट बी इज कन्सिडर्ड टू बी ऑफ 0 पोटेन्शियल, देन दिस मस्ट बी द पोटेन्शियल ऑफ व्हॉट ए. जर बी या पॉईंटचं पोटेन्शियल आपण 0 जर ॲझ्युम केलं तर हे ए या पॉईंटचं काय होणार मग, पोटेन्शियल. देअरफॉर पोटेन्शियल, इलेक्ट्रिक पोटेन्शियल ॲट अ पॉईंट काय सांगता येणार मग आपल्याला, द अमाऊंट ऑफ वर्क डन बाय अन एक्सटर्नल एजंट पर चार्ज इन मुव्हिंग इट फ्रॉम अ पॉईंट ऑफ 0 पोटेन्शियल टू अ गिव्हन पॉईंट इज कॉल्ड इलेक्ट्रिक पोटेन्शियल ॲट दॅट पॉईंट. म्हणजे याच्यावर आपल्याला काय सांगता येणार की वर्क डन पर युनिट चार्ज इन मुव्हिंग इट फ्रॉम अ पॉईंट ऑफ 0 पोटेन्शियल टू अ गिव्हन पॉईंट इज कॉल्ड इलेक्ट्रिक पोटेन्शियल ॲट दॅट पॉईंट. म्हणजे ए या पॉईंटचं इलेक्ट्रिक पोटेन्शियल म्हणजे काय की युनिट पॉझिटिव्ह चार्जला, लक्ष द्या, युनिट पॉझिटिव्ह चार्जला 0 पोटेन्शियल असणाऱ्या पॉईंटपासून ए या पॉईंटपर्यंत आणण्यासाठी जेवढंही वर्क परफॉर्म करावं लागते त्या वर्कला आपण काय म्हणू शकतो, त्या पॉईंटचं इलेक्ट्रिक पोटेन्शियल. राईट. मग आता 0 पोटेन्शियल असणारा पॉईंट काय आहे, ओके. तर एक ॲझ्युम केलेलं आहे, एक अझम्पशन्स आहे, द पोटेन्शियल ॲट इन्फिनिटी, दॅट इज द पोटेन्शियल ॲट इन्फिनिटी इज कन्सिडर्ड टू बी 0. आपण 0 पोटेन्शियल कुठल्या पॉईंटचं कन्सिडर करतो की जो पॉईंट कुठे आहे, इन्फिनिटीवर आहे. याचा अर्थ व्ही बी जर 0 असेल तर देअर मस्ट बी पोझिशन ऑफ बी मस्ट बी इन्फिनिटी. लक्षात, बी या पॉईंटचं पोटेन्शियल जर 0 असेल तर बी पॉईंट कुठे आहे, इन्फिनिटीवर आहे. लक्षात. मग याच्यावरून आपल्याला सांगता येणार जर बी पॉईंट इन्फिनिटीवर असेल तर व्ही बी इक्वल्स टू 0 आहे. मग बीच्या ऐवजी आपण काय लिहिणार, इन्फिनिटी. मग इथे आपल्याला जर ए पॉईंटचं पोटेन्शियल जर काढायचं असेल तर आपण इथे व्ही बी 0 कन्सिडर करणार, म्हणून आपल्याला व्ही ए मिळालं इन मुव्हिंग फ्रॉम इन्फिनिटी टू पॉईंट ए. मग याच्यावर आपल्याला इलेक्ट्रिक पोटेन्शियल ॲट पॉईंट एची डेफिनेशन काय सांगता येईल, वर्क डन पर युनिट चार्ज बाय अन एक्सटर्नल एजंट इन मुव्हिंग इट फ्रॉम इन्फिनिटी टू गिव्हन पॉईंट. म्हणजे इन्फिनिटीपासून दिलेल्या पॉईंटपर्यंत युनिट पॉझिटिव्ह चार्जला, एका पॉझिटिव्ह चार्जला आणण्यासाठी जे वर्क परफॉर्म करावं लागते त्या वर्कला आपण त्या पॉईंटचं काय म्हणू शकतो, इलेक्ट्रिक पोटेन्शियल. इथे समजून घ्या 0 पोटेन्शियल काय आहे, व्हॉट इज मीन बाय दी 0 पोटेन्शियल. आहे लक्षात. 0 पोटेन्शियलचं हे एक अझम्पशन्स आहे. काय सांगते अझम्पशन्स आपल्याला हे की आपण इन्फिनिटीवर जे पॉईंट असतात त्या पॉईंटचं पोटेन्शियल ऑलवेज काय ॲझ्युम करतो, 0. दॅट मीन्स इथे आपल्याला काय सांगता येणार की इलेक्ट्रिक पोटेन्शियल ॲट इन्फिनिटी इज ऑलवेज 0. आता इथे आपण बी या पॉईंटचं पोटेन्शियल पण 0 कन्सिडर करतो, याचा अर्थ बी मस्ट बी लोकेटेड ॲट व्हॉट, इन्फिनिटी. म्हणून ही डेफिनेशन आपल्याला पुन्हा काय सांगता येणार, व्ही ए दॅट इज पोटेन्शियल ॲट पॉईंट ए इज डिफाईन्ड ॲज वर्क डन बाय अन एक्सटर्नल एजंट पर युनिट चार्ज इन मुव्हिंग फ्रॉम इन्फिनिटी टू पॉईंट ए. इन्फिनिटीपासून दिलेल्या पॉईंटपर्यंत एका पॉझिटिव्ह चार्जला शिफ्ट करण्यासाठी जे वर्क आपण परफॉर्म करतो त्या वर्कला, त्या पॉईंटचं काय म्हणतो आपण, इलेक्ट्रिक पोटेन्शियल. कळली का डेफिनेशन. मग इथे हे बघा सर्व आपण इथे डिस्कस केलं, फर्दर एकदा रिवाइज करू अगेन. ऐका, आता आपल्याला माहिती आहे की अशी काय प्रॉपर इलेक्ट्रिक पोटेन्शियलची डेफिनेशन आपल्याला सांगितलेली आहे का नाही, बट ती ॲझ्युम केलेली आहे आपण या टॉपिकवरून. आपल्याला बघता येईल हे. पण पोटेन्शियल डिफरन्स तुम्हाला माहीत आहे, जे तुम्ही 11वीला असताना बघितलं.
काय सांगते पोटेन्शियल डिफरन्स आपल्याला, वर्क डन पर युनिट चार्ज इन मूव्हिंग फ्रॉम पॉइंट बी टू पॉइंट ए अगेन्स्ट इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स इज कॉल्ड पोटेन्शियल डिफरन्स बिटवीन पॉइंट ए अँड पॉइंट बी. बी पॉईंटपासून ए पॉईंटपर्यंत इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्सच्या विरुद्ध एका पॉझिटिव्ह चार्जला आणण्यासाठी लागणाऱ्या वर्कला त्या दोन पॉईंटचं काय म्हणतो आपण, पोटेन्शियल डिफरन्स. मग सपोज आपण कन्सिडर करत आहे क्यू नॉट हा एक टेस्ट चार्ज आहे, ज्याला बी पॉईंटपासून ए पॉईंटपर्यंत मूव्ह करण्यासाठी आपण वर्क हे परफॉर्म करत आहे. त्यामुळे ए आणि बी या दोन पॉईंटचा पोटेन्शियल डिफरन्स व्ही ए मायनस व्ही बी इक्वल टू काय होणार, वर्क अपॉन चार्ज. आलं लक्षात हे. आता हे पोटेन्शियल डिफरन्स कॅल्क्युलेट करताना जे वर्क आपण परफॉर्म करतो ते वर्क आपण डिवाइड करत आहे इंटू इन्फायनायटेसिमल स्मॉल स्टेप्स. म्हणजेच काय की इथे या चार्जला जेव्हा आपण शिफ्ट करतो तेव्हा त्याला काय इन्स्टंटली आपण मूव्ह करतो का, नाही. जर असं इन्स्टंटली आपण त्याला मूव्ह केलं तर त्याचा स्पीड कॉन्स्टंटली काय होतो, इन्क्रीज. त्यामुळे कायनेटिक एनर्जी पण काय होणार, त्याची इन्क्रीज. त्यामुळे जे वर्क आपण परफॉर्म करत आहे लक्षात, दॅट वर्क विल बी कन्वर्टेड इन टू चेंज इन कायनेटिक एनर्जी, आणि तेच आपल्याला इथे अवॉइड करायचं. म्हणून काय सांगितलं आपण, इन्फायनायटेसिमल स्टेप्स आपण याचे कन्सिडर करत आहे, कारण त्या इन्फायनायटेसिमल स्टेप्सवर फोर्स कॉन्स्टंट राहणार, स्पीड पण कॉन्स्टंट राहणार आणि कायनेटिक एनर्जी पण कॉन्स्टंट राहणार. आहे लक्षात. म्हणून आपण याचे काही इन्फायनायटेसिमल स्टेप्स कन्सिडर करत आहे. जेव्हा हा चार्ज आपण नेतो तेव्हा तो चार्ज आपण काय करतो, इन्फायनायटेसिमल स्टेप्स परफॉर्म करत बी पासून कुठपर्यंत जात आहे, ए पर्यंत जात आहे लक्षात. अँड द वर्क डन इज इंडिपेंडंट ऑफ द पाथ फॉलोड. आणि हे जे वर्क आपण परफॉर्म करत आहे हे काही ए आणि बी यांच्यामध्ये जो पाथ आपण फॉलो केला त्या पाथला कसा राहतं, इंडिपेंडंट. म्हणजे तुम्ही असं जरी आणलं याला तरी सेमच वर्क डन आहे, असं जरी आणलं तरी सेमच वर्क डन आहे, असं तर कोणी आणत नाही. त्यामुळे काय, इट इज इंडिपेंडंट ऑफ द पाथ. आहे लक्षात. हे झालं पोटेन्शियल डिफरन्स कॅल्क्युलेट करताना आपण जे ॲझ्युम करत आहे ते. आता या इक्वेशनमध्ये जर आपण बी या पॉईंटचं पोटेन्शियल, इफ व्ही बी इज कन्सिडर्ड टू बी अ पॉईंट ऑफ झिरो पोटेन्शियल, हा जर झिरो असेल तर अल्टिमेटली हे काय राहणार, व्ही ए. व्ही ए काय आहे, ए या पॉईंटवर पोटेन्शियल. ए या पॉईंटवर काय आहे पोटेन्शियल. म्हणजे आता इथून तुम्हाला काय सांगता येईल डेफिनेशन इलेक्ट्रिक पोटेन्शियल ॲट अ पॉईंटची, द अमाऊंट ऑफ वर्क डन बाय एन एक्सटर्नल एजंट per unit charge in moving it from a point of zero potential to a given point it's called electric potential at that point. पण आपल्याला अझम्पशन्स आपण काय केलेलं आहे की झिरो पोटेन्शियल असणारे जे पॉईंट आहेत, आहे लक्षात, स्टॅटिक इलेक्ट्रिसिटीमध्ये झिरो पोटेन्शियल असणारे जे पॉईंट आहेत ते पॉईंट आपण ॲझ्युम करतो कुठे, इन्फिनिटीवर. आहे लक्षात. त्यामुळे आपल्याला माहीत आहे की जर व्ही बी झिरो असेल, म्हणजे बी या पॉईंटवर पोटेन्शियल झिरो असेल तर बी पॉईंट मस्ट बी कुठे आहे, इट शुड बी ॲट इन्फिनिटी, तरच व्ही बी काय ते झिरो. म्हणून आपल्याला माहिती आहे बी इक्वल्स टू इन्फिनिटी आहे, म्हणून पोटेन्शियल ॲट ए आपल्याला काय लिहिणार, बीच्या ऐवजी आपण इथे इन्फिनिटी लिहिणार. म्हणून इलेक्ट्रिक पोटेन्शियलचे आपल्याला डेफिनेशन इथे फर्दर इथे लिहिता येणार अजून. amount of work done by external agent per unit charge in moving it from infinity to given point is called electric potential at that point. कळलं सगळ्यांना. इन्फिनिटी पासून कुठल्याही पॉइंटवर युनिट पॉझिटिव्ह चार्जला नेण्यासाठी लागणारं वर्क जर डब्ल्यू असेल तर पोटेन्शियल ॲट दिस पॉईंट विल बी इक्वल टू डब्ल्यू बाय क्यू नॉट. इन्फिनिटीपासून दिलेल्या पॉईंटवर. कळलं सगळ्यांना आहे. दिस इज इलेक्ट्रिक पोटेन्शियल. याला काय म्हणतो आपण, इलेक्ट्रिक पोटेन्शियल. ओके.
आता इथे कन्सेप्ट ऑफ झिरो पोटेन्शियल आपण डिस्कस केला. व्हॉट फॉर द स्टॅटिक इलेक्ट्रिसिटी द पोटेन्शियल, ओके, द पोटेन्शियल ॲट इन्फिनिटी इज कन्सिडर्ड टू बी झिरो. इन्फिनिटीवर असणारे जे पॉईंट आहेत त्या पॉईंटचं पोटेन्शियल आपण काय ॲझ्युम करतो, झिरो. कशासाठी, स्टॅटिक इलेक्ट्रिसिटीसाठी. आणि फॉर करंट इलेक्ट्रिसिटी आपल्याला माहीत आहे, फॉर क्लोज्ड सर्किट, ओके, आपण झिरो पोटेन्शियल काय कन्सिडर करतो, अर्थचं जे पोटेन्शियल आहे दॅट इज कन्सिडर्ड टू बी दी झिरो पोटेन्शियल. आणि त्या पोटेन्शियलच्या रिस्पेक्टमध्ये आपण इतर पॉईंटचे पोटेन्शियल्स काय करतो, मेजर करत असतो. आहे लक्षात. त्यामुळे करंट इलेक्ट्रिसिटीमध्ये दोन पॉईंटमध्ये किंवा आपल्याला माहीत आहे की प्रत्येक पॉईंटचे जे पोटेन्शियल आहे हे आपण रिस्पेक्टमध्ये घेतो कोणाच्या, अर्थच्या पोटेन्शियलच्या. आणि तिथे आपण अर्थचं पोटेन्शियल काय ॲझ्युम करत असतो, झिरो. आहे लक्षात. म्हणजे फॉर दी करंट इलेक्ट्रिसिटी झिरो पोटेन्शियल पॉईंट इज इक्विव्हॅलंट टू पोटेन्शियल ऑफ अर्थ. अँड फॉर स्टॅटिक इलेक्ट्रिसिटी झिरो पोटेन्शियल पॉईंट इज लोकेटेड ॲट इन्फिनिटी. ओके, नाव याचं एक्सप्रेशन इथे बघू आपण. ओके, नाव आपल्याला डिस्कस करायचं आता एक्सप्रेशन फॉर इलेक्ट्रिक पोटेन्शियल ॲट एनी पॉईंट. ओके, तर आपण सुरुवातीला याची डेफिनेशन डिस्कस केलेली आहे. इलेक्ट्रिक पोटेन्शियल मीन्स द अमाऊंट ऑफ वर्क डन बाय अन एक्सटर्नल एजंट पर युनिट चार्ज इन मूव्हिंग इट फ्रॉम इन्फिनिटी टू गिवन पॉईंट इज कॉल्ड इलेक्ट्रिक पोटेन्शियल ॲट दॅट पॉईंट. आता सपोज हे इलेक्ट्रिक पोटेन्शियल कॅल्क्युलेट करण्यासाठी आपण ॲझ्युम करत आहे एक चार्ज आहे प्लस क्यू विच इज ॲट ओरिजिन ओ या ओरिजिनवर. आणि याच ओ ओरिजिनपासून स्मॉल आर या पोझिशनवर एक पॉईंट आपण कन्सिडर करत आहे ए, ज्या पॉईंटचं आपल्याला फाइंड आउट करायचं इलेक्ट्रिक पोटेन्शियल. ओके, नाव आपल्याला माहीत आहे इलेक्ट्रिक पोटेन्शियलमध्ये किंवा इलेक्ट्रिक पोटेन्शियल कॅल्क्युलेट करताना आपल्याला वर्क फाइंड आउट करायचं इन मूव्हिंग अ युनिट पॉझिटिव्ह चार्ज फ्रॉम इन्फिनिटी टू पॉईंट ए. आणि आपण बघितलं की दिस वर्क डन इज इंडिपेंडंट ऑफ द पाथ फॉलोड बाय द चार्जेस. त्या चार्जकडून फॉलो होणाऱ्या पाथला हे वर्क डन इंडिपेंडंट आहे. त्यामुळे कुठला एक पाथ आपण इथे सिलेक्ट केला, सपोज हाच एक पाथ आपण सिलेक्ट केला इन्फिनिटीवर. आता अप टू दॅट पाथ फ्रॉम पॉईंट ए टू इन्फिनिटी त्याच्याच मिडवे आपण कुठेतरी एक पॉईंट आपण कन्सिडर करत आहे, त्याच्याच मध्ये कुठेतरी एक पॉईंट कन्सिडर करत आहे. लेट तो पॉईंट घेतला आपण, सपोज हा आहे एम. ओके, आता या एम पॉईंटचं क्यूपासनं डिस्टन्स आपण सपोज ॲझ्युम करत आहे एक्स आहे. त्यामुळे या एम पॉईंटवर जर आपण युनिट पॉझिटिव्ह चार्ज किंवा आपण एक टेस्ट चार्ज क्यू नॉट जर प्लेस केला, क्यू नॉट हा जर टेस्ट चार्ज आपण प्लेस केला तर आपल्याला माहीत आहे त्याच्यावर एक्झर्ट होणारा जो फोर्स आहे इट इज ऑलवेज डायरेक्टेड. आपण बघितलं होतं की नेचर ऑफ टेस्ट चार्ज ऑलवेज काय राहते, आपण पॉझिटिव्ह घेत असतो. त्यामुळे दोन्ही चार्जेस कशा आहेत, सेम नेचरचे आहेत, देअरफॉर दे रिपेल्ड. देअरफॉर आपल्याला माहीत आहे दिस चार्ज विल एक्झर्ट फोर्स एफ ऑन क्यू नॉट प्लेस्ड ॲट पॉईंट एम अँड दिस एफ इज गिवन बाय, इथे लिहिता येईल इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स ऑन टेस्ट चार्ज क्यू नॉट ॲट एम इज. सांग काय राहणार मग, अकॉर्डिंग टू कुलोम्स लॉ दिस एफ विल बी इक्वल टू क्यू नॉट अपॉन 4 pi epsilon naught x square, right, into आपण r cap घेऊ. It is directed towards the r cap.
कळलं का सगळ्यांना हे? दिस इज इक्वेशन नंबर 1. ओके, नाव आपल्याला माहीत आहे while calculating the work done to find out potential at A, the charge should follow the infinitesimal path. Or that infinitesimal path, the electrostatic force is considered to be the constant. ओके, मग आपल्याला माहीत आहे की हे वर्क डन कॅल्क्युलेट करताना जेव्हा चार्जला आपण इन्फिनिटीपासून ए पॉईंटकडे मूव्ह करतो तेव्हा आपण काय ॲझ्युम करत आहे, चार्ज काय फॉलो करत आहे, इन्फायनायटेसिमल पाथ फॉलो करत आहे. मग एम त्यातलंच एक एलिमेंट आपण घेऊ इथे. मग एम पॉईंटपासून एकडे जात असताना तो जो एक इन्फायनायटेसिमल पाथ हा क्यू नॉट चार्ज फॉलो करत आहे तो आपण सपोज करत आहे एम टू एन आहे, इथपर्यंत आहे एम टू एन, अँड इट इज कन्सिडर्ड टू बी ऑफ एलिमेंट डी एक्स. कळते का काय सांगितलं आपण? म्हणजे इन्फिनिटीपासून ए पॉईंटपर्यंत जेव्हा क्यू नॉट चार्ज आपण मूव्ह करत आहे आणि तो येत असताना आलं लक्षात काय फॉलो करत आहे, इन्फायनायटेसिमल पाथ फॉलो, इन्फायनायटेसिमल स्टेप्स तो फॉलो करत आहे. त्यातली एक आयडेंटिकल इन्फायनायटेसिमल स्टेप जी आहे ती घेतली ऑफ लेंथ आहे डी एक्स. त्यामुळे ही एक स्टेप जेव्हा हा क्यू नॉट चार्ज फॉलो करत आहे तेव्हा तो एमपासून कुठे जात आहे, एनकडे. कशाच्या अगेन्स्ट? एफच्या अगेन्स्ट. आता एफ तर त्याला रिपेल्ड करत आहे पण तो डी एक्सने इकडे अप्रोच होत आहे. देअरफॉर एक्सटर्नल एजंट मस्ट डन वर्क ऑन इट अँड दॅट वर्क डन इथे लिहिता येईल आपल्याला. Infinitesimal path dx. Small amount of work done by external agent will be. सांगा वर्क काय राहणार मग ते? लेट ती घेऊ आपण dw will be equal to माइनस एफ इंटू डी एक्स. ते मायनस का आहे आपल्याला माहीत आहे. निगेटिव्ह इथे लिहिता येईल, निगेटिव्ह साइन इंडिकेट्स दॅट वर्क डन is against electrostatic force. ओके, याचा अर्थ आपल्याला माहीत आहे की एम पासून एन पर्यंत या क्यू नॉट चार्जला शिफ्ट करण्यासाठी एक्सटर्नल एजंटला जे वर्क परफॉर्म करावं लागत आहे ते किती आहे, डी एक्स आहे, सॉरी डी डब्ल्यू आहे. लक्षात. आणि ते आपण इथे लिहिलं. हे जे निगेटिव्ह साईन आहे हे काय इंडिकेट करत आहे, डी एक्स आपल्याला माहीत आहे टुवर्ड्स धिस साईड आहे अँड एफ इज डायरेक्टेड टुवर्ड दॅट साईड. देअरफॉर दिस वर्क डन इज अगेन्स्ट द डायरेक्शन ऑफ इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स. म्हणून आपण इथे निगेटिव्ह साईन लावलं. लक्षात. फ्रॉम इक्वेशन 1 dw will be equals to या इक्वेशन 1 वरून. ओके, आपण याला मॅग्नेट्यूडच्या फॉर्ममध्ये लिहू डायरेक्टली. आता dw इक्वल्स टू मायनस क्यू नॉट अपॉन 4 पाय एप्सिलॉन नॉट एक्स स्क्वेअर इंटू डी एक्स. ओके, दिस इज द वर्क डन or this small element dx. now इथे लिहिता येईल आपल्याला to determine total work done by external agent in moving from infinity
to point A is obtained by integrating, या आपण इक्वेशन नंबर सेकंड कन्सिडर करू, by integrating equation 2 and taking limits from infinity to r. इथे बघा, आता आपल्याला जर ए या पॉईंटचं इलेक्ट्रिक पोटेन्शियल कॅल्क्युलेट करायचं असेल तर आपल्याला काय फाइंड करावं लागते, वर्क. कशाचं वर्क? इन्फिनिटीपासून, म्हणजेच काय, क्यू या चार्जपासून इन्फिनिटी डिस्टन्सवर असणाऱ्या एखाद्या पॉईंटपासून आर या डिस्टन्सपर्यंत त्याला आणण्यासाठी लागणारा जर वर्क कॅल्क्युलेट करायचा असेल तर त्यासाठी या इक्वेशनला आपण काय करणार, इंटिग्रेट करणार. आणि त्याच्या लिमिट्स आपण काय घेणार, इन्फिनिटी डिस्टन्सपासून, म्हणजे इन्फिनिटी डिस्टन्सपासून किती डिस्टन्सवर आणायचं आपल्याला, आर. त्यामुळे त्याच्या लिमिट्स काय येतील, अँड टेकिंग लिमिट्स फ्रॉम इन्फिनिटी टू आर. ओके, देअरफॉर इथे लिहू आपण, देअरफॉर टोटल वर्क W इक्वल्स टू, बघा आता इंटिग्रेशन फ्रॉम इन्फिनिटी टू आर, कारण आपल्याला इन्फिनिटीपासून आर या डिस्टन्सपर्यंत आणायचं, म्हणजे ए पॉईंटपर्यंत आणायचं. ओके, इथे आपण W इन्फिनिटी टू आर माइनस क्यू नॉट अपॉन 4 pi epsilon naught x square into dx. Now over this infinite path, q naught, 4 pi epsilon naught, all these terms are constant, therefore they are taken outside the integration. Therefore we can write W equals to minus q naught upon 4 pi epsilon naught integration from infinity to r 1 by x square into dx. ओके, याचा इंटिग्रल काय येणार मग, मायनस क्यू नॉट अपॉन 4 पाय एप्सिलॉन नॉट. ओके, बघा, एक्स रेस टू पॉवर -1/2 अपॉन -2 इन्फिनिटी टू आर, बरोबर आहे, एक्स टू द पॉवर -1 अपॉन 1 ठीक आहे. देअरफॉर W इक्वल्स टू मायनस मायनस काय होणार, कॅन्सल, क्यू नॉट अपॉन 4 पाय एप्सिलॉन नॉट, अप्पर लिमिट आहे आर आणि लोअर लिमिट काय आहे, 0. देअरफॉर ब्रॅकेटमध्ये आपण काय लिहू शकतो, इथे आर इन्व्हर्स मायनस, आता मायनस मायनस काय झालं, कॅन्सल झालं, इन्फिनिटी इन्व्हर्स. आपल्याला माहिती आहे इन्फिनिटी इन्व्हर्स काय, 0. देअरफॉर इट विल बी इक्वल टू क्यू नॉट अपॉन 4 पाय एप्सिलॉन नॉट आर इन्व्हर्स म्हणजे 1/r. दिस इज द वर्क डन, ओके, इन मूव्हिंग अ टेस्ट चार्ज क्यू नॉट फ्रॉम इन्फिनिटी टू पॉईंट ए. इन्फिनिटीपासून ए या पॉईंटला आणण्यासाठी क्यू नॉट या चार्जवर एक्सटर्नल सिस्टमने किंवा एक्सटर्नल एजंटने परफॉर्म केलेलं हे आहे वर्क. आपल्याला माहिती आहे इलेक्ट्रिक पोटेन्शियल कॅल्क्युलेट करताना काय करतो आपण, वर्क पर युनिट चार्ज. देअरफॉर इथे लिहू आपण इलेक्ट्रिक पोटेन्शियल ॲट ए इज वर्क पर युनिट charge. Therefore electric potential at A, that is VA, equals to W upon Q naught, कारण Q naught चार्ज वर W, वर्क पर चार्ज म्हणजे काय, W upon Q naught equals to Q naught upon 4 pi epsilon naught R divided by Q naught काय होणार, cancel, and hence we get obtained here. ओके, इथेच लिहू, ठीक आहे. यालाच आपण रिअरेंज करून देऊ.
Q upon 4 pi epsilon naught r. This is the electric potential at any point at a distance small r from any charge Q. कुठल्याही चार्ज Q पासून, कॅपिटल Q पासून स्मॉल आर या डिस्टन्सवर जर एखादा पॉईंट असेल तर त्या पॉईंटचं हे काय आहे, इलेक्ट्रिक पोटेन्शियल. याच्यावर तुम्हाला सांगता येणार इलेक्ट्रिक पोटेन्शियल ॲट एनी पॉईंट व्हॅरीज इन्व्हर्सली अकॉर्डिंग टू ओनली डिस्टन्स. दॅट मीन्स इलेक्ट्रिक पोटेन्शियल V is inversely proportional to distance. आपण बघितलं. आणि इलेक्ट्रिक इंटेन्सिटी तुम्हाला माहीत आहे, इट इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू स्क्वेअर ऑफ डिस्टन्स. कळलं तुम्हाला. आणि आपल्याला माहिती आहे इलेक्ट्रिक पोटेन्शियल कोणची क्वांटिटी आहे, वेक्टर क्वांटिटी, सॉरी स्केलर क्वांटिटी आहे. ओके, इट इज अ स्केलर. दिस इज इलेक्ट्रिक पोटेन्शियल ॲट अ डिस्टन्स स्मॉल आर फ्रॉम एनी चार्ज क्यू. म्हणजे कॅपिटल क्यू या चार्जपासून आर या डिस्टन्सवर जर एखादा पॉईंट असेल तर त्या पॉईंटचं हे काय आहे, इलेक्ट्रिक पोटेन्शियल आहे. मग युनिट ऑफ इलेक्ट्रिक पोटेन्शियल काय आहे ते आपण बघितलं, वर्क अपॉन चार्ज. वर्कचं युनिट जूल आणि चार्जचं कुलोम, जूल पर कुलोम. नेक्स्ट काय म्हणतो आपण, व्होल्ट. तुम्हाला माहीत आहे. दिस इज द एक्सप्रेशन फॉर इलेक्ट्रिक पोटेन्शियल ॲट एनी पॉईंट. कळलं का सगळ्यांना हे. बघा आपण आज बघितलं इलेक्ट्रिक पोटेन्शियल. काय डेफिनेशन याची, द अमाऊंट ऑफ वर्क डन बाय एन एक्सटर्नल एजंट पर युनिट चार्ज इन मूव्हिंग फ्रॉम इन्फिनिटी टू गिव्हन पॉईंट इट्स कॉल्ड इलेक्ट्रिक पोटेन्शियल. आणि ही त्याची डेफिनेशन, हे त्याचा एक फॉर्म्युला आहे, एक्सप्रेशन आपण फाइंड आउट केलं. दुसरं आपण एक कॉन्सेप्ट बघितला झिरो पोटेन्शियलचा. व्हॉट इज मीन बाय झिरो पोटेन्शियल. तर आपल्याला माहिती आहे झिरो पोटेन्शियल हा एक आर्बिट्ररी पॉईंट आहे. हे काय फिक्स्ड आहे का, नाही. बट आपण ॲझ्युम काय केलं की इन्फिनिटीवर इलेक्ट्रिक पोटेन्शियल काय असते, झिरो फॉर स्टॅटिक इलेक्ट्रिसिटी. हां, आपण इन्फिनिटीवर काय कन्सिडर करतो, इलेक्ट्रिक पोटेन्शियल झिरो. म्हणून झिरो पोटेन्शियल असणाऱ्या पॉईंटपासून दिलेल्या पॉईंटवर आणण्यासाठी जे वर्क करावं लागते युनिट पॉझिटिव्ह चार्जवर, त्याला आपण त्या पॉईंटचं काय म्हणतो, पोटेन्शियल. दिस इज कॉल्ड पोटेन्शियल. ओके, अँड दिस इज द एक्सप्रेशन. कळलं सगळ्यांना हे. थँक्यू.